एक दीड वर्षापासून काय असा त्रास जास्त जाणवला तुम्हाला की बाबा मला आता जेवण नाही करताय, पण जेवणा व्यतिरिक्त काही असा त्रास तुम्हाला जाणवला? एक दोन दाढा होत्या नंतर त्या गेल्यानंतर जेवणाला त्रास उरवला. जेवणाला त्रास उरवला आणि परत बाबा की जेवण जर आपल्याला चांगले हे होत नसेल तर मग त्या बाकीच्या गोष्टीला अर्थच नसणार आहे. मग या एका वर्षात असं काही तुम्ही पाहिलं की अपचन वाढायला लागलंय तुमचं, झोप कमी झाली, नाही झोप कमी झाली, अपचन वाढलं, असं वाटलं? आता सध्या सुद्धा दुखते त्रास, का पण दात दुखते. तुम्ही रोज यांना पाहता, जास्त वेळ यांच्यासोबत राहता, तर तुम्ही असं काय अनुभवलं या एक दीड वर्षात की यांचा त्रास तुम्हाला सोडला नाही, आता ना तुम्ही डेंटल इम्प्लांट करा किंवा दातांचं काही पण करा, असं तुम्हाला किती दिवस वाटायला लागलं? त्यांना खूप वर्षापासून म्हणायला लागले मी बघा दात, तर मी अशी कडक रोटी खात होती शिळी सुद्धा, आता सध्या तर ते सुद्धा नाहीये रोटी खाणं. हां, असं कडक सगळं वस्तू खायची, आता ते पण नाहीये. मग तुम्ही काही विशेष काळजी घेता स्वयंपाक बनवताना? काय ताजंच आहे सगळं. पहिलं शिळं खात होती पण ते पण नाही आता नरम. पण त्यांना 6 महिन्यापासून म्हणालो तुम्ही बघा बघा बघा, इथं नाही तिथं नाही तिथं नाही तिथं असं चालू आहे. त्यांच्या आवडीचे पदार्थ जवळ बंदच झाले. हा, खायनेच बंद झाले. नॉनव्हेज खाता का तुम्ही? खातात. नॉनव्हेज बंदच आहे. तर पण एक विचारायचे त्यांच्या पुढे आता जर केली ट्रीटमेंट तर पुढे काय अडचण तर येणार नाही? जास्त कडक खाल्ल्यानं ते स्कुर्डीला होईल? नाही.